चंद्रपूर महानगरपालिकेत उमेदवारांची नामनिर्देशनाची वेळ काठावर आली असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यातील उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही। काही दिवसांपूर्वीच आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या तुतू मेमे झाल्यानंतर काल पुन्हा त्याचाच प्रत्यंतर साऱ्यांनी अनुभवला। त्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमके काय सुरू आहे असा प्रश्न इच्छुक उमेदवारांसहित कार्यकर्त्यांना सुद्धा पडला आहे। त्याच वेळेस काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात समन्वय दिसून येत नाही आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष उमेदवार केव्हा जाहीर करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी सरळ चंद्रशेखर बावनकुळे यांना साथ घातली असून ते आज सकाळीच चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्याकरिता नागपूरला रवाना झाले आहेत। या सर्व प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची गोची झाली असून चंद्रपूर महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचा वाद कसा सोडवावा या विवंचनेत ते आहेत। काँग्रेस पक्षातही मात्र अनेक ज्येष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना डावलून निवडणूक तिकीट देण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून काँग्रेस पक्ष श्रेष्ठ चंद्रपूर महानगरपालिकेकडे लक्ष ठेवून आहेत। एकीकडे खासदार धानोरकर यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून दिला, त्याच वेळेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ब्रह्मपुरीत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आणला। त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचे असतील, परंतु प्रत्येकालाच तिकीट मिळणार नाही भावनाही लक्षात घेऊन बंडखोरीची शक्यता बळावते की काय असा प्रश्न आता पडू लागलाय।